गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार तसेच नाला खोलीकरण आणि रुंदीकरण योजनेच्या अंमलबजावणीतून गावे पाणीदार बनवण्यासाठी जनजागृती करणारा जलरथ आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातून आज सकाळी हा जलरथ रवाना झाला। शासनाच्या मृत आणि जलसंधारण विभागामार्फत ही योजना राबविण्यात येते। गावातील जलाशयांमधील गाळ काढून तो शेतांमध्ये टाकण्यात जावा, त्यातून जमिनीची उत्पादकता वाढावी आणि जलाशयाची साठवण क्षमता वाढावी, नाल्याची वहन क्षमता वाढावी यासाठी ही योजना राबवण्यात येते। या योजनेसाठी आवश्यक यंत्रसामग्री, इंधन इत्यादी बाबींचा खर्च शासनामार्फत करण्यात येतो। दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी या योजनेचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा तसेच आपले गाव पाणीदार बनवावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले। या प्रसंगी उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी, भारतीय जैन संघटनेचे माजी राज्य अध्यक्ष गौतम संचेती, राज्य महासचिव प्रवीण पारख, प्रकल्प प्रमुख किशोर ललवानी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र पगारिया, पारस चौडिया, सफल रायसोनी, अभिजित हिरप, सतीश लोढा, अविनाश डोढल, पल्लवी डोढल, निकेतन कोठारी, सुनील लोढा, मनीष बनसोड यांची उपस्थिती होती। त्याचप्रमाणे मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, कैलास पाटील बहुउद्देशीय संस्था, ज्योती फाउंडेशन यांचे प्रतिनिधी उपस्थित होते।